Here once again we are going to continue the same point, that is informal email. In the previous lecture we had discussed an example how the personal invitation is given to your friend, invitation for birthday party. Here your friend can accept or decline or refuse your invitation due to some reason, due to his personal problem. Then he gives reply to you on the mail, and his reply will be like this. See here, suppose you are unable to attend the program, how you can send email refusing invitation. Invitation तुम्हाला refuse करायचं आहे, तुम्हाला त्या कार्यक्रमाला जाता येत नाहीये, त्यामुळं पण एक मॅनर्सचा भाग म्हणून तुम्हाला त्या व्यक्तीला कळवणं गरजेचं आहे की मी अटेंड करू शकत नाही, की मी अटेंड करत आहे. The reply is very essential for the further arrangements. Okay. Now here is an example from Ranjit to Ashutosh. Ranjit writes a letter or email to his friend who had invited him to attend birthday party. The subject is inability to attend the party. Party attend करणं अशक्य आहे. It's not possible to attend the party. In short, हाय आसी. आशुतोषला तो अतिशय फ्रेंडली रिलेशनशिप असल्यामुळं किंवा अनौपचारिकरित्या त्याला तो त्या ठिकाणी ऍड्रेस करतो. आसी, हाय आसी, थँक यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी टू द बर्थडे पार्टी और बर्थडे सेलिब्रेशन. आता बर्थडे सेलिब्रेशन या ठिकाणी ॲब्रिव्हिएशन वापरलेलं आहे. पर्सनल इन्व्हिटेशन मध्ये किंवा इनफॉर्मल ईमेल मध्येच आपण अशा प्रकारचे ॲब्रिव्हिएशन्स बीडी बर्थडे सेलिब्रेशन, बीडी सेलिब्रेशन, शॉर्ट मध्ये फक्त फर्स्ट लेटर त्या वर्ड साठी त्यांनी वापरलेले आहे तिथं बर्थडे सेलिब्रेशन. बट डियर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, कांट अटेंड appointment with dentist. You know, there is number of points here. You can see there is no any complete sentence, but these words have some sense. हे जे शब्द दिलेले आहेत इनकम्प्लीट असे फ्रॅगमेंट्स जे आहेत, तुकडे तुकडे असे या वाक्याचे, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, बट डिअर, प्रिय मित्रा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, कांट अटेंड, बर्थडे पार्टी अटेंड करू शकत नाही, कारण थोडक्यात इथं अपॉइंटमेंट विथ डेंटिस्ट. यू नो, मला माहित आहे माझी अपॉइंटमेंट आहे डेंटिस्ट बरोबर, त्यामुळे मी अटेंड करू शकत नाही. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर माय इनएबिलिटी टू अटेंड. तर तो माफी मागतो, मी अटेंड करू शकत नाही पार्टी. डेफिनेटली वी शॅल मीट नेक्स्ट वीक अँड एन्जॉय अ लॉट. नक्कीच पुढच्या आठवड्यात आपण भेटूया आणि आपण खूप मस्ती करूया. व्हॉट इफ वी प्लॅन फॉर अ पिकनिक. प्लॅन जर पिकनिकचा प्लॅन केलं तर काय होईल. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. तर बर्थडे साठी मी ऍडव्हान्स मध्ये तुला शुभेच्छा देतो. युअर सिन्सिअरली राणा. सो इट इज अ व्हेरी फ्रेंडली अँड पर्सनल invitation, and he has here refused to attend the party birthday celebration due to his personal reason. Then you can send informal emails congratulating someone. You can make inquiry of the health of your friend, any relative. You can send greetings. See the language used in the email above.
आता वरचे जे काही 2 ईमेल्स आपण इथं डिस्कस केलेले आहेत त्याच्यामधली भाषा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर इन्फॉर्मल ईमेल्स मध्ये आपण ॲब्रिव्हिएशन्स वापरू शकतो. जसं इथं वरच्या याच्यामध्ये बर्थडे साठी BD हे वापरलेलं आहे शॉर्ट मध्ये. CU साठी आपण फक्त CU हे कॅपिटल मध्ये वापरू शकतो. U साठी फक्त U हे लेटर वापरू शकतो YOU साठी. बाय द वे साठी BTW हे शॉर्ट फॉर्म वापरू शकतो. विथ बेस्ट विशेस साठी BWB वापरू शकतो. बिफोर साठी B आणि 4 अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म्स किंवा ॲब्रिव्हिएशन्स आपण वापरू शकतो. सो यू कॅन ऑल्सो मेक यूज ऑफ कॉन्ट्रॅक्शन्स. IM साठी am किंवा कॅन नॉट साठी कांट हे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म जे आहेत त्या वर्ड्सचे वापरू शकता. जे शॉर्ट फॉर्म थोडक्यात. द ॲक्युरेसी अँड ग्रामॅटिकल करेक्टनेस इज नॉट स्ट्रिक्टली ऑब्झर्व्ड इन इनफॉर्मल ईमेल्स. तर ग्रामरचे रूल्स जे आहेत किंवा व्याकरणाचे रूल्स जे आहेत किंवा नियम जे आहेत त्या ठिकाणी इनफॉर्मल ईमेल मध्ये फारसे पाळले जात नाहीत आणि हे ऑब्झर्व करावं स्ट्रिक्टली असा काही इथं नियम नाहीये. द स्टाईल ऑफ सच इनफॉर्मल ईमेल्स इज जनरली फ्रेंडली अशा प्रकारची स्टाईल असते त्या ईमेलची. विथ द यूज ऑफ इमोटिव्ह वर्ड्स, क्रिपल्ड स्पेलिंग्स, जार्गन्स अँड ॲक्रोनिम्स. ॲक्रोनिमचा वापर केला जातो म्हणजे शॉर्ट फॉर्मचा, किंवा इमोटिव्ह वर्ड्स हाय, बड्डी वगैरे अशा अतिशय प्रेमळ अशा प्रकारचे भावनिक असे साथ देणारे अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात इनफॉर्मल ईमेल्स मध्ये. बिकॉज द रिलेशनशिप इज व्हेरी फ्रेंडली अँड यू कॅन use such words in informal emails, but you have to follow very strict grammatical rules and structures, sentence structure in the formal emails. So that is very important. So in the next part you can see how the formal email can be drafted in a proper English, proper structure. Such emails are written as a business correspondence, or you can write mail to your college, bank, any administrative office, bookshops, or hotels for booking rooms. You can write email to corporation. So in such email you have to write proper salutation, then there should be a proper sentence structure. So formal email follows a very strict format and strict sentence structure. You can use salutation like hello sir, respected Mr. Jones. Then there may be a complimentary clause, proper complimentary clause like yours faithfully, yours truly, etc. Yours sincerely. You can use such complimentary clause at the end of such emails. And grammatical correctness is also needed here properly. Care should be taken of punctuation marks. Punctuation marks are to be maintained here. There should be a passive construction in such invitation or in such formal email. Here you have to use some formal salutations. State your requirement precisely. Whatever you need to write, it should be very precise. Precise means
In short, in few words, you are not allowed to use excess words, or you need not write explanation, you need not describe the things very elaborately. So there are various types of formal emails. Here is an example. Request for something. If you are requesting something, then you can write email, formal email. See the example. Sagar Gaikwad is a student and he is writing, or he is sending email to the college. The subject of his mail is request for bona fide certificate. He needs a bona fide certificate for something and he is writing to the office of the college, RSBM Aundh. Respected sir, see the salutation, it is formal salutation. I am Sagar Gaikwad, studying in BA3 in your college, sir. College. Sir, I have applied for a job, so I need bona fide certificate. मी BA Part 3 मध्ये शिकतोय. नोकरीसाठी मला bona fide सर्टिफिकेटची गरज आहे. I request you to issue me the certificate. तर सर्टिफिकेट मिळावी अशी मी विनंती करतो. Could you please intimate me when shall I come to the college office to collect the certificate? सर्टिफिकेट कलेक्ट करण्यासाठी कॉलेजमध्ये कधी येऊ हे तुम्ही मला कृपया कळवा असं त्यांना म्हटलेलं आहे. आय विल बी ग्रेटफुल टू यू इफ यू प्रोव्हाइड मी द सर्टिफिकेट इन टाइम. वेळेत जर मला सर्टिफिकेट मिळालं तर मी तुमचे ऋणी असेन. थँक्यू. युअर्स फेथफुली सागर गायकवाड BA3. तर हे पहा, अशा प्रकारे अतिशय फॉर्मल अशा प्रकारे सॅल्युटेशन, कॉम्प्लिमेंटरी क्लोज वगैरे त्या ठिकाणी नाव वगैरे लिहिलेलं आहे, कुठल्या वर्गात तो शिकतोय, त्याला कशाची गरज आहे वगैरे. सो दीज ऑल डिटेल्स आर गिवन इन दिस पर्टिक्युलर mail, and it is very formal mail written to the college by a student. So you can write such mails to any corporate office, corporation, bank in such a format. It is a formal mail. So in the next part we are going to discuss few more examples and what are the important points in writing mails. So here with these words we are concluding this lecture. Thank you.